नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. राज्य पत्रकार संघाचे पत्रकार सगळ्या महाराष्ट्रामध्ये दौरा करतायत, विविध ठिकाणी जात आहेत. मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सगळीकडे चाललेत. आता राजकारण कशा पद्धतीनं चालू आहे, महाविकास आघाडी, महायुती, हे सगळा सर्वे चालू आहे. तर आज परत पुन्हा कोल्हापूर जिल्हा कागल याच्याकडे आपण येतोय. म्हणजे सध्या समरजित घाटगे राजे त्यांचा विषय सध्या गाजतोय. त्यांचा प्रवेश महाविकास आघाडीमध्ये होतोय आणि त्याचा आता परिणाम काय होणार. तिथला मतदारसंघ आहे तो कागल, हसन मुश्रीफ. आणि हसन मुश्रीफांना आता आपण पराभूत करणारच हा महाविकास आघाडीनं वेळा उचललेला दिसतोय. परंतु आमचे काही पत्रकार आज ते तिकडं सर्वेला आहेत. गडिंग्लज, आजरा हे सगळा भाग करत ते कागल सगळं फिरतायत. तर आज म्हणून त्याच्यावर विश्लेषण करावं म्हणतोय. त्याच्यामध्ये काही जणांना मी विचारलं काय अवस्था आहे आता प्रवेश झाल्यानंतर आणि काय काय होणार. शरद पवारांची ताकद वगैरे सगळा तो विषय आहेच. परंतु तिथल्या एका गडिंग्लजमध्येच मला वाटतं त्याच्यातलं त्यांनी सांगितलं, एक मतदाराला विचारलं आता तुम्ही महायुती का महाविकास आघाडी. ते म्हटले आम्हाला तसलं काही कळत नाही. आम्हाला एवढं एक कळतंय की घाटगे म्हणजे संजय घाटगे, संजय मंडलिक आणि मुश्रीफ ही दत्तमूर्ती, ही तिघंजण एकत्र आलीत ना, ही दत्तमूर्ती एवढं आम्हाला माहिती आहे. कागल भागात फिरताना एका मतदारानं असं सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडी वगैरे काही नाही, आमचा पक्षच हसन मुश्रीफ आहे. आता जर का अशी परिस्थिती असेल, पक्षच हसन मुश्रीफ म्हणजे बरोबर आहे, कारण ते 7 वेळेला मंत्रिपद आहे, 5 वेळेला निवडून आलेत, कामं करतायत, साखर कारखाना आहे आणि ते इतर 2 साखर कारखान्यावर पण त्यांची सत्ता आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत तिथं पण अनेकांना त्यांनी मदत केली आहे, कारण तिथंही ते सत्तेत आहेत. अर्थात केंद्रस्थानीच आहेत, ते गोकुळमध्ये पण आहेत. म्हणजे असं हसन मुश्रीफांचं वलय आहे. आणि गतवेळेला बघितलं तर घाटगे 2 नंबरला होते, 3 नंबरला संजय घाटगे होते. त्यांना संजय घाटगेंना 21%, ह्यांना 33% असतील आणि ह्यांना 44%, थोडं वर कमी जास्त असेल अशी टक्केवारीची मतदानाची गणित आहेत तिथली. मग आता संजय घाटगे आणि हसन मुश्रीफ हे एक आले ना, एक आल्यानंतरचं गणित वेगळं आहे असं तिथला अंदाज पत्रकार सांगतात. तिथल्या मतदारांना भेटत आहेत. तर नाही, हसन मुश्रीफांचंच पारडं जड आहे. घाटगेंचा जोर आता होणार, पण जोर कुठं होणार. आता त्यांचं बल बघितलं तर त्यांचं वडलोपार्जित कारखाना आणि साधारणपणे 100%तली 20 ते 25% गावातच त्यांचं बल आहे. म्हणजे त्यांचा गट. बाकीच्या ठिकाणी हसन मुश्रीफांचं गटबाजीचं राजकारण फार असतं ग्रामीण भागामध्ये. पक्ष वगैरे काही येत नाही, ती व्यक्तिमत्वच बघितलं जातं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत तर पूर्ण व्यक्तीच बघितली जाते. पक्षाचं थोडं महत्त्व असतं ह्याच्यात, पण लोकसभा एवढं नसतं. तर हसन मुश्रीफांच्याबद्दल अजूनही लोकप्रियता म्हणतात आणि त्यात ही संजय मंडलिक आणि संजय घाटगे यांची मिळालेली ताकद बघितली आणि त्यांनीसुद्धा मनापासून चालू केलेलं काम, त्यांचे कार्यकर्ते बघताना एक अंदाज तिथला असा येतो की समरजित घाटगेंना तसं सोपं नाही. घाटगेंना अजून आता आम्ही दोन्ही बाजू बघणार आणि नंतरसुद्धा वादळ कसं उठणार आहे ते पण आम्ही सांगणार ज्या त्या वेळेला, ज्या त्या भागातलं. परंतु आत्ता बघितलं तर हसन मुश्रीफांची काम करायची पद्धत, लोकांना भेटण्याची पद्धत, आता हिंदूंच्या मंदिरांना केलेली, 1700 मंदिरांना केलेली मदत, स्वतः साधं सत्यनारायण पूजेला सुद्धा जाऊन बसतात. म्हणजे जात धर्म हा काहीच विषय नाही त्यांच्यामध्ये. हे अगदी फॅक्ट आहे. हसन मुश्रीफांचे हे बोललं जाते. म्हणजे हिंदू मुस्लिम सगळे त्यांनी जात हे बघितलेलं नाही. येईल त्याला मदत करणं असं घाटगे हे राजे पडले ना. समरजित हे घाटगे राजे आहेत. तर हे लोक बोलून दाखवतात. सामान्य माणसाला डायरेक्ट प्रवेश आहे तो मुश्रीफांच्याकडे आहे. आत्ता मात्र राजे सगळ्यात मिसळत आहेत. आधीपासूनही थोडं बहुत आहे त्यांचं, पण थोडं रिझर्व हा प्रकार येतोच ना त्याचा. तर अशा वेळेला हसन मुश्रीफांचं पारडं तर अजून जड आहे. घाटगेंना ही निवडणूक तशी सोपी नाही. आता पवारसाहेबांची ताकद आली म्हणतात. पवारसाहेब, महाविकास आघाडी, श्रीमंत राजे, शाहूराजे. पण शाहूराजे किती तिथं वेळ देणार हाही विषय आहे ना. ते शेवट श्रीमंत राजे आहेत, ते छत्रपती आहेत. त्यामुळं मतदारांचा अंदाज घेता मतदार म्हणतात लोकसभा त्यावेळेचं मतदान हा विषय वेगळा आणि विधानसभा आणि हसन मुश्रीफ हे वेगळं. त्यामुळे आम्ही हसन मुश्रीफांचं पारडं आत्ता तर जड दिसत आहे. आणि परत ते
हसन मुश्रीफांचे काही कार्यकर्ते बोलून दाखवतात की आता शरद पवारांची ताकद वगैरे हे सगळं जर लागले तर आम्हाला आणि जास्त काम करावं लागेल, कारण आम्हाला आहे त्याच्यापेक्षा आधी जसं मतं पडली त्याच्यापेक्षा जास्त मतं मिळवून आणि जास्तीत जास्त मताधिक्यानं आम्हाला मुश्रीफ साहेबांना निवडून आणायचे, अशा पद्धतीने ते तयारीला लागलेत. तर समरजित घाटगे यांच्या पक्षातले काही त्यांच्या बाजूनं असणारी काही मंडळी म्हणतात आम्ही राजेंद्रसाठी जीवापाड आम्ही प्रयत्न करणार आहे, पण त्यांच्याकडनं सुद्धा असं बोललं जातं की तसं मुश्रीफ सोपे नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.